या वर्गामधील भूगोल या विषय आधारित 10व्या पाठामधील ग्लोब आणि नकाशे या पाठाचा आपण या तासाला अभ्यास करणार आहोत। त्याचा पहिला प्रश्न असा आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। पहिला प्रश्न आहे, पृथ्वीच्या प्रतिकृतीला टिंबा-टिंबा म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे ग्लोब असे म्हणतात। दुसरा आहे, विविध प्रकारचे नकाशे संग्रहित केले असलेल्या पुस्तकाला टिंबा-टिंबा असे म्हणतात, तर ॲटलास किंवा नकाशा पुस्तक असे म्हणतात। तिसरा आहे, नकाशामध्ये मैदान दर्शवण्यासाठी टिंबा रंग वापरतात, त्याचं उत्तर आहे हिरवा रंग वापरतात। पुढचा चौथा प्रश्न असा आहे, पृथ्वी गोलावरती काढलेल्या काल्पनिक रेषा या टिंबा-टिंबा आणि टिंबा-टिंबा, त्याचं उत्तर आहे अक्षांश आणि रेखांश। प्रश्न क्रमांक दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यातला पाचवा प्रश्न असा आहे, ग्लोबचे दोन उपयोग सांगायचे आहेत, त्याचे दोन उपयोग या ठिकाणी दिले गेलेले आहेत। तर प्रदेशातील भूमार्ग, जलमार्ग, वायुमार्ग यांची माहिती देता येते ते। आणि दुसरा आहे, नकाशे आपणास नगर, जिल्हे, राज्य, देश, खंड यांची स्थळे निश्चित करता येतात। सहावा प्रश्न आहे, नकाशा म्हणजे काय, तर त्याचं उत्तर असं आहे, तर जगाच्या पूर्ण आकृतीचे किंवा विभागाचे सपाट रूपात आणि मोजमापामध्ये केलेले प्रदर्शन म्हणजे नकाशा होय। सातवा प्रश्न असा आहे, तर नकाशाचे विविध प्रकार कोणते, त्याचं उत्तर आहे, पहिला येते मोजमाप आधारे दोन प्रकारांमध्ये नकाशाचे वर्गीकरण केलेले आहे नकाशे आहेत। तर अ आहे मोठ्या आकार नकाशे, यामध्ये भौगोलिक आणि महसूल असे उपप्रकार आहेत। आ आहे दुसरा येते लहान आकाराचे नकाशे, याचे भिंतीवरती लटकविण्याचे नकाशे आणि ॲटलास किंवा असे दोन प्रकार पडतात। त्यातला दुसरा प्रकार असा आहे उपयुक्तता आधारित नकाशे, त्यातलं एक आहे ते स्वाभाविक नकाशे, यात पर्वत, पठार, डोंगराळ प्रदेश, शिखरे, नदी इत्यादी भौगोलिक भाग दर्शवतात। दुसरा आहे ते राजकीय नकाशे, यात राज्य, देश, खंड, स्थान, विस्तार इत्यादी दर्शवतात। आणि तिसरा आहे ते वर्गीकृत नकाशे, याद्वारे वैविध्यपूर्ण वर्गीकरणाची माहिती या ठिकाणी मिळते। पुढचा आठवा प्रश्न असा आहे, ॲटलास म्हणजे काय, तर त्याची व्याख्या अशी आहे, ॲटलास हा एक ग्रंथ किंवा पुस्तक असते ज्यामध्ये विविध प्रकारचे नकाशे दिलेले असतात। यात जगाचे नकाशे, खंडाचे नकाशे, देशाचे नकाशे, राज्य, हवामान, लोकसंख्या, उद्योग वगैरेचे नकाशे या ठिकाणी असतात। नववा प्रश्न आहे, नकाशाचे दोन उपयोग सांगायचे आहे, त्यातील दोन उपयोग या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर नकाशामुळे प्रवाशांना नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी मदत होते। दुसरा आहे ते युद्धकाळामध्ये लष्करास नकाशाचा उपयोग सुरक्षितता आणि बेत आखण्यास मदत होते। पुढचं आहे, मोजमाप म्हणजे काय, तर मोजमाप म्हणजे एखाद्या ठिकाणामधील लांबी, अंतर, लागणारा वेळ, वेग इत्यादी गुणधर्म कसल्या तरी प्रमाणाच्या किंवा एककाच्या आधारे ठरवण्याची क्रिया म्हणजे मोजमाप होय। पुढचा प्रश्न आहे, भौगोलिक संकेत म्हणजे काय, तर नकाशावरती विविध वस्तू निश्चित करण्याकरिता खुणांचा वापर केला जातो। संपूर्ण जगात या खुणा एकाच पद्धतीत असतात, यास भौगोलिक संकेत असे म्हणतात। उदाहरणार्थ समुद्र निळ्या रंगाने दर्शवतात, बर्फ हा पांढऱ्या रंगाने दर्शवला जातो। पुढचा 12वा प्रश्न असा आहे, नकाशाचे प्रमुख अंश कोणते, त्याचं उत्तर आहे, नकाशाचे मुख्य अंश हे पहिलं शीर्षक आहे, प्रत्येक नकाशाला अनुसरून शीर्षक हवे। उदाहरणार्थ भारत राजकीय, भारत स्वाभाविक असे नकाशाचे शीर्षक असते। दुसरं आहे ते मोजमापन, प्रत्यक्ष जमिनीवरचे अंतर आणि त्यानुसार नकाशातील अंतर हे प्रमाणानुसार दर्शवलेले असते। तिसरं आहे ते अक्षांश रेखांश, हे मोजमापनाच्या काल्पनिक रेषांचे जाळे असते असून याद्वारे निर्दिष्ट ठिकाणी अंतर, दिशा कळतात। चौथा आहे ते दिशा, नकाशावरती वरील म्हणजे एन बाजूस असणारी खूण उत्तर दिशा दर्शवते, तर या अनुसरून इतर दिशांचे ज्ञान आपल्याला होते। संकेत पुढचा आहे 5वा, संकेत किंवा सूची, एखाद्या विशिष्ट ठिकाणासाठी संकेत किंवा सूची वापरतात। उदाहरणार्थ पाण्यासाठी निळा सूची वापरतात, मैदानासाठी हिरवा संकेत नकाशावरती वापरतात। अशा प्रकारे या पाठाची उत्तरे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। धन्यवाद।